नमस्कार मित्रांनो, पोटात जर भयंकर गॅस बनत असेल तर आजपासून या 15 गोष्टी तुम्ही खाणे सुरू करा. नमस्कार मित्रांनो, जर तुमचे पोट फक्त फुगण्यासारखे होत असेल तर थोडीशी गोष्ट खाताना गॅस बनू लागला असेल तर छातीत जळजळ होत असेल तर डेकर पोट आणि जळ वाटणे, रात्री झोपताना पोटात मुरडा येणे, साफ पोटणे आणि पोट साफ न होणे तर समजून घ्या की तुमची पचनसंस्था आतून कमकुवत झाली आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 घरगुती गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही आजपासून खाणे सुरू केले तर गॅस किंवा बद्धकोष्ठता किंवा ॲसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोट जड होणे हे सर्व मुळापासून नष्ट होऊ शकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 3 गोष्टी 90% लोकांना माहिती नाहीत आणि त्या सर्वात जास्त प्रभावी आहेत. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आणि हे तुमच्या आई आणि वडिलांपर्यंत किंवा आजी आणि आजोबापर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये राधे राधे जरूर लिहा. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या कोणत्या खास गोष्टींबद्दल. गॅस बनण्याची खरी कारणे. मित्रांनो, गॅस फक्त खाण्यामुळेच बनत नाही तर त्यामागे अनेक कारणे आहेत किंवा असतात. चुकीच्या वेळी खाणे, घाई घेणे, जेवण, जास्त तळलेले पदार्थ, ताणतणाव आणि चिंता, पाणी कमी पिणे, आतड्यांमध्ये घाण साठणे. आता थेट त्या 15 गोष्टींकडे वळूया ज्या पोटात झालेल्या भयंकर गॅस बाहेर काढण्याचे काम करतात. तर नंबर 1, ओवा. तर ओवा आयुर्वेदामध्ये ओव्याला गॅसचा सर्वात मोठा शत्रू मानले गेले आहे. तर फायदे: पोटाची सूज कमी करतो, गॅस त्वरित काढतो, अन्न पचवण्याची ताकद वाढवतो. कसे खायचे? अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत जेवल्यानंतर 10 घ्यावा. 10 मिनिटात फरक जाणवेल. हिंग. 2 नंबर, हिंग. जर पोटात भयंकर गॅस बनत असेल तर हिंग तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. फायदे: आतड्याची ऐंठण संपवतो, पोटदुखी आणि मुरड्यात आराम येतो, गॅस बनण्यापासून रोखतो. कसे घ्यावे? तर 1 चिमूट हिंग कोमट पाण्यात दिवसातून एकदा तरी घ्यावे. नंबर 3, बडीशेप. बडीशेप फक्त तोंडाचीच नाही तर पोटाची दुर्गंधी म्हणजेच गॅस देखील संपवते. फायदे: डेकर आणि जळजळातून आराम, ॲसिडिटी कमी, पोट थंड ठेवणे. कसे खावे? जेवणानंतर 1 चमचा बडीशेप चावून खावी. तर 4 नंबर, आले. हे आले पोटातील आग शांत करणारे औषध आहे. फायदे: गॅस मुळापासून संपवते, पाचक एन्झाईम वाढवते, सूज कमी करते. पद्धत: आल्याचा छोटा तुकडा थोडा मीठ लावून जेवणाआधी चावावा. पुदिना पोटाला थंडावा देतो आणि गॅस बाहेर काढतो. फायदे: पोटदुखीत आराम, जडपणा संपवतो, पोट फुगणे कमी होते. तसेच घ्यावे पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचा चहा. लसूण हे आतडे साफ करणारे मशीन आहे. फायदे: त्याचे गॅस बनवणारे बॅक्टेरिया नष्ट करतो. तसेच बद्धकोष्ठता आणि सूजमध्ये आराम, पचनशक्ती वाढवते. कसे खावे? तर सकाळी रिकाम्या पोटी 1 पाकळी कच्चा लसूण कोमट पाण्यामध्ये किंवा पाण्यासोबत घ्यावे. लिंबू आणि कोमट पाणी. हा उपाय पोटाला रिसेट करतो. फायदे: ॲसिड बॅलन्स ठीक करतो, पोट साफ होते, गॅस बनत नाही. पद्धत: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी आणि लिंबू हे सोबत घेऊन ते प्यावे. दलिया. जर तुम्ही रोज डाळ खात असाल तर गॅस होणारच.
दलिया हलका आणि पचायला सोपा असतो. फायदे: पोटावर ओझे नाही, बद्धकोष्ठता दूर करतो आणि आतडे स्वच्छ राहतात. तर नंबर उपाय तर 9. केळी गॅस शोषून घेण्याचे काम करते. फायदे: ॲसिडिटी कमी, पोटाची जळजळ शांत, पोट फुगणे कमी. टीप: खूप पिकलेले केळेच खावे. त्यानंतर ताक हे पोटाचे डॉक्टर आहे. फायदे: चांगले बॅक्टेरिया वाढवते, गॅस बनवून देत नाही, अन्न सहज पचवते. पद्धत: दुपारच्या जेवणानंतर साधे ताक, जिरे किंवा पचन वेगवान वाढवते किंवा करते. फायदे: गॅस बाहेर काढते, पोट हलके करते, ॲसिडिटी कमी करते. पाणी घ्यावे: जिरे पाणी सकाळी रिकाम्या पोटी. तांदळाची पेज मान हा घरगुती उपाय आहे आणि जळजळ दोन्हीमध्ये फायदेशीर आहे. फायदे: पोट थंड राहते आणि सूज कमी, पचन होते. सेंधव मीठ पोटासाठी साध्या मिठापेक्षा 100 पट चांगले आहे. फायदे: गॅस बनवून देत नाही, ॲसिड बॅलेन्सिंग, अपचन दूर. नारळ पाणी: जर गॅससोबत जळजळ आणि जडपणा असेल तर नारळ आणि अमृतासमान आहे. तर त्रिफळा सर्वात महत्त्वाचे आहे. जर पोटाचा गॅस आणि जुना आणि जिद्दी असेल तर त्रिफळा नक्की घ्या. फायदे: आतडे स्वच्छ आणि बद्धकोष्ठता मुळापासून नष्ट करतो. पुन्हा गॅस बनणार नाही. पद्धत: रात्री अर्धा चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घ्यायचा आहे. तसेच या गोष्टी सोडल्या तर गॅस स्वतःहून संपेल. त्यामुळे 1 नंबर आहे म्हणजेच थंड पाणी, 2 नंबर शिळे अन्न, 3 नंबर जास्त तळलेले पदार्थ, 4 नंबर चहासोबत बिस्किट, 5 नंबर उशिरा रात्री जेवण करणे. किंवा मित्रांनो, तुम्ही जर हा गॅस कोणताही आजार नसून तो चुकीच्या वेळी येत असेल किंवा सवयींचा परिणाम आहे, जर तुम्ही या गोष्टी खाल्ल्या, योग्य वेळी जेवलात आणि पोटाला आराम दिला तर औषधांची गरज पडणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. त्यांना या गोष्टींचा उपयोग होईल. आणि तर घरगुती इलाज मित्रांनो, तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.